हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी बोलणार आहे 102 वर्षांच्या आजींबद्दल आणि त्या चालवतात हेल्थ रिसॉर्ट. आणि त्यांच्याबद्दल आपण शिकून घेतलं की कितीतरी गोष्टी आपल्याला कळतील. एक रोल मॉडेल म्हणून आपण त्यांना घेऊ शकतो. खरं काय होते माहितीये का हो? माणूस मनानं थकला की शरीराने पण थकू शकतो, पण मनाने माणूस तरुण राहिला तर वय झालं तरी शरीर साथ देत असतं. मनात काम करण्याचा उत्साह, जिद्द आणि आवड कायम राहिली तर ती व्यक्ती सतत कार्यमग्न राहते. मग तुम्हाला रिकामं बसावंसं वाटतच नाहीये. काहीतरी करत राहूया, काहीतरी शिकत तरी राहूया असं वाटत असते. आणि त्यांचे वय झालं तरी त्यांचे जीवनात म्हणजे रोजचे त्यांचे दैनंदिन काही फरक पडत नाही. असे लोक दीर्घायुषी ठरतात. या साऱ्या गोष्टी एका 102 वर्षाच्या आजीबाईंना अगदी लागू पडतात. त्यांचं नाव आहे डेबोरा सेझकेली. त्यांचं काम पाहिल्यावर हे सगळं आपल्याला लक्षात येते. आजही त्या पूर्वीसारख्याच स्वतःचं हेल्थ रिसॉर्ट उत्साहानं चालवतात, कामं करतात, लोकांना सेवा देतात. त्या राहतात मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियामध्ये. त्यांचं रिसॉर्टचं नाव आहे रांचो ला प्युरेटा. हे रिसॉर्ट त्यांनी त्यांच्या पती बरोबर जून 1940 मध्ये म्हणजे 80 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे. म्हणजे जेव्हा त्या तरुण होत्या. आता त्यांचे पती हयात नाहीत. 100 उलटूनही 2 वर्ष वर झालीत तरी या मॅडम आपले रिसॉर्टच्या कामातून निवृत्त होत नाहीत. उलट त्या आपल्या रिसॉर्टच्या माध्यमातून आरोग्यदायी दीर्घायुषी आयुष्य कसं जगावं ह्याचे टिप्स लोकांना देत असतात. त्या अजूनही नियमित व्यायाम करतात. आपल्या कामातनं त्या एक दिवस सुद्धा सुट्टी घेत नाहीत. बघा या वयाला. त्या मॅडम म्हणतात, तुम्ही एखादा विशिष्ट व्यायाम करत राहिलात आणि आहार वगैरे व्यवस्थित घेत असाल तर तुमची तब्येत कायम व्यवस्थित राहते. त्या अजूनही आरोग्यदायी आहार घेतात. शक्यतो ताजं खाण्यावर त्यांचं भर असतो. आपला दिनक्रम त्या कधी चुकवत नाहीत. आणि जे ठरलेलं आहे त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत याकडे त्यांचा कटाक्ष असतो. शिस्तशीर आयुष्यामुळेच मी अनेक गोष्टी करू शकले असं त्यांचं ठाम मत आहे. अजूनही त्या म्हणतात, अगदी ह्या डिसिप्लिननं मी चाललेली आहे, कामं करतेय म्हणून हे सगळं मला करता आलेलं आहे. आणि त्यांचं एक विशेष म्हणजे स्वतःला लागणाऱ्या गोष्टींमधल्या
जास्तीत जास्त गोष्टी त्या स्वतः पिकवतात. त्या अजूनही त्यांचं आवडतं कॉफी, आईस्क्रीम खातात. बघा, त्या म्हणतात जगात खूप समस्या आहेत, त्यासाठी तुम्ही फार काही करू शकत नाही. तुम्ही काळजी करता तेव्हा त्या चिंतेत तुम्ही बरंच घालवता. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा तुम्ही त्या प्रश्नांपासून दूर राहिलात तर चांगलं होईल. म्हणजे त्यांचं मत आहे जगात खूप नको त्या गोष्टी घडतात. हल्ली पण आपण पेपरमध्ये वाचतो, त्याच्याबद्दल डिस्कशन करतो, हे करतो. त्यांचं म्हणणं असं काही करायचं नाही. आपण आपल्याकडे लक्ष देत राहायचं. त्याच्याशिवाय त्या म्हणतात आपण भूतकाळात पण जास्त रमत बसायचं नाही. ही बघा, ती चूक तरी आपण बरेच लोक करतो. पूर्वी आमचे काळी असं होतं, आमचे काळी तसं होतं, असं त्या म्हणतात. उगीच तुम्ही उगाळत बसणं म्हणजे वेळेचा दुरुपयोग आहे. जे झालं ते घडून गेलं, त्याचं तुम्ही आता काय करणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं एक विशेष आदर्श आहे, म्हणजे सतत आपण कामात राहायचं आणि रिकामं बसणं तरी त्यांना मान्यच नाहीये. त्यामुळे त्या आनंदी, समाधानी असतात. त्या म्हणतात समाजाचं अस्तित्व नक्कीच महत्वाचं आहे. आपल्या लोकांना चांगलं आनंद द्यायचा आणि आरोग्य आपल्याला शक्य आहे एवढं द्यायचं, हे महत्वाचं आहे. पण हे सगळ्यापेक्षा आपण स्वतःकडे लक्ष देऊन स्वतः आरोग्यवान होऊन उत्साहानं राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सजोकेली मॅडम 100 पार केलेल्या मोजक्या लोकांपैकीची एक आहेत. अमेरिकेत असे 100 पार केलेले लोक केवळ 0.27% आहेत. खरं तर गेल्या 20 वर्षात इथल्या लोकांचे आयुर्मान वाढलेलं आहे. आणि एवढं आयुष्य जगलेल्या आजींचं तत्वज्ञान पण फार सुंदर आहे. त्या म्हणतात मी आयुष्यात मागे वळून बघत बसत नाही. बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्या म्हणतात मी आयुष्यात कधी मागे वळून बघत बसत नाही. हे झालं असतं तर बरं झालं असतं, मी असं करायला पाहिजे होतं, नाही, मी ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे आपण आजचे दिवसात जगायला आपण शिकायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्या म्हणतात माझं आयुष्य आरोग्यदायी आहे. ते आरोग्यदायी असण्यावर मी भर देते. मी आयुष्याकडून सतत अपेक्षा व्यक्त करत बसले नाही. तसे केलं असतं तर काहीच साध्य झालं नसतं. त्यामुळे आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा मी स्वीकार करते. हे बघा, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेसन. त्यामुळे जे काही आपल्या आयुष्यात येते तर मी स्वीकार करत जाते. मग गोष्टी सुखकर होतात. हे सगळ्यामुळे काय होते, ह्याच्याशिवाय एक इम्पॉर्टंट वाक्य त्या सांगतात, शिस्त ही गोष्ट मी अगदी कटाक्षानं पाळते. त्यामुळे मी ताणतणावापासून दूर राहू शकते.
हे बघा आजींचं एवढं छान आयुष्य, आजही त्या 102 वर्षाच्या आहेत. स्वतःची कामं करतात, स्वतःचं स्वयंपाक पाणी करतात, रिसॉर्ट चालवतात, आलेले लोकांना मदत करतात आणि आपल्याला पण आरोग्याचे टिप्स देतात. या लोकांकडे बघून आपण काय शिकायचं? खूप काही आहे शिकण्यासारखं. त्यामुळे त्यांच्याकडनं हे सगळं आपण आत्मसात करायला पाहिजे, म्हणजे आपणही आरोग्यवान, सुखी, आनंदी राहू शकतो. अच्छा, हॅव ए गुड डे.